नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार वर्तन केल्यास कीर्ती सहजतेने प्राप्त होते। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। कुख्यात गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। जेवडनगर येथे राहणारा अशोक उत्तमराव सरदार याला तडीपार करण्यात आलं, परंतु तडीपारीच्या काळातही तो जेवडनगरमध्ये आढळला। राजापेठचे ठाणेदार सूर्यवंशी यांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार एमपीडीए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुन्हेगारावर तडीपारीच्या पुढील कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार या कुख्यात गुन्हेगाराला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलाय। जेवडनगर येथे राहणारा 34 वर्षीय अशोक उत्तमराव सरदार असं त्याचं नाव आहे। त्याच्यावर राजापेठ, बडनेरा, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये 20 ते 22 असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये 302, 307 सरकारी मालमत्तेचं नुकसान अशा सारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याला तडीपार करण्यात आलं, मात्र तडीपारीच्या काळातही तो परिसरातच वावरत होता। त्यामुळे जेवडनगर परिसरात दहशतीचं वातावरण होतं। त्याच्या दहशतीच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी व लोकांमधील भीती दूर करण्यासाठी राजापेठ ठाण्याचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी प्रस्ताव पाठवला होता। हा प्रस्ताव डीसीपी शशिकांत सातव व सीपी संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात मंजूर करण्यात आला असून शनिवारी रात्री 11 वाजता अशोक सरदार याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज ॲक्ट, ज्याला एमपीडीए ॲक्ट असं म्हणतात, याच्यामध्ये झोपडपट्टी दादा आहेत किंवा रेती तस्करी आहे किंवा इतर जे अत्यावश्यक वस्तू असतात, याला आळा घालण्यासाठी, याच्या विरोधी जे कृत्य करतात त्या अशा गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठीचा हा ॲक्ट आहे। याच्यामध्ये जो इसम असतो त्याला स्थानबद्ध करण्याचे अधिकार दिलेले असतात। या कायद्याच्या अनुषंगाने आपण एक अशोक उत्तम सरदार राहणार जेवडनगर पोलीस स्टेशन राजापेठच्या हद्दीमध्ये जो इसम राहतो, त्याच्यावरती खून, जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। त्याच्यावरती प्रत्येक प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर सुद्धा, तडीपारी केल्यानंतर सुद्धा त्याचे जे गुन्हे करण्याची वृत्ती आहे ती कमी होत नव्हती। तडीपारीच्या दरम्यान सुद्धा त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले होते। त्याला आळा बसावा त्यासाठी त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता। त्याचा अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करून, त्याचं अवलोकन करून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी त्यास मान्यता देऊन त्यास दिनांक 16 रोजी कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे। 1 वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आलाय। तडीपारीच्या पुढची ही कारवाई आहे। गेल्या 2 वर्षात अशा प्रकारची कारवाई प्रथमच करण्यात आली आहे। अशा प्रकारचे आणखी 2 ते 3 प्रस्ताव सीपींकडे आलेले असून त्यांच्यावरही अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे। इलेक्शनच्या अनुषंगाने आम्ही ज्या प्रतिबंधक कारवाई आहे त्या आमच्या सुरूच आहेत। तडीपार आहे किंवा मग इतर 110, 107 आहे किंवा इतर ज्या प्रतिबंधक जे काही आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत। एमपीडीएचा विचार केला तर अमरावती शहरामध्ये अजूनही 2-3 प्रस्ताव आमच्या याच्यामध्ये आहेत, चौकशीमध्ये आहेत। अमरावती शहरामध्ये ही पहिली कारवाई आहे का आणखी काही? या 2 वर्षामध्ये ही पहिली कारवाई आहे। या अगोदर सुद्धा कारवाई झालेल्या आहेत, परंतु एवढ्यात ही कारवाई झालेली नव्हती। आता ही अशोक सरदार जो इसम स्थानबद्ध केलेला आहे ती आता पहिली कारवाई आहे। लोकसभा निवडणुकीची तयारी जोशात सुरू असून लवकरच निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल। भाजप सेनेचा उमेदवार निश्चित झालाय, तर येत्या 2 दिवसात सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाईल।
राजकीय पक्ष, उमेदवार, प्रशासन व पोलीस लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला पक्ष, उमेदवार, प्रशासन व पोलीसही लागले आहेत. शासनातर्फे तयारी सुरू असून बैठकीवर बैठकी झडत आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले असून पोलिसांनी रूट मार्च काढला. भाजप सेनेचा उमेदवार निश्चित झाला आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रचाराचं नारळ फुटलंय. राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. लवकरच अन्य पक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा केली जाईल. 19 मार्चला अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचना जारी केली जाईल. शिवसेना भाजपचा उमेदवार निश्चित झालाय तर येत्या 2 दिवसात सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल. चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन रविवारी करण्यात आलं. दुरावलेले संबंध, प्रलंबित असलेली प्रकरणं तसंच दाखलपूर्व प्रकरणं लोक अदालतीमध्ये सामंजस्याने मिटवण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे रविवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं. सदर लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरण, दिवाणी व फौजदारी प्रकरण, बँकेचे प्रलंबित प्रकरण, चेक न वटल्याचे प्रकरण, भूसंपादन प्रकरण, विवाह संबंधी कायद्याचे दावे, बँकेचे तसेच दिवाणी व फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश करण्यात आला. लोक अदालतीमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 34 पॅनलची निर्मिती करण्यात आली, ज्यामध्ये न्यायाधीश, अधिवक्ता गण तसंच कर्मचारी यांचा समावेश होता. जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित प्रस्तुत लोक अदालतीला भारी प्रतिसाद मिळाला असून जनतेने प्रचंड प्रमाणात लाभ घेतला. लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 10,374 दाखलपूर्व प्रकरणं ठेवण्यात आली. त्यापैकी 399 प्रकरणांचा तर 3,959 प्रलंबित प्रकरणांपैकी 815 प्रकरणं अशा एकूण 1,214 प्रकरणांचा यशस्वीरित्या निपटारा करण्यात आला. सदर लोक अदालतीच्या माध्यमातून एकूण 5,52,11,355 रुपये तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा झाला. विशेष म्हणजे मोटार वाहन कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरण लोक अदालतीमध्ये यशस्वीरित्या निकाली निघाले. त्यात अर्जदार जजिस्ता संदीप भोसले यांचे वकील श्री PB चौबे तसंच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी नरेश कंकारिया आणि अशोक नाईक तसंच अधिवक्ता नितीन बिजवे, पॅनल न्यायिक अधिकारी FM ख्वाजा व इतर सदस्य यांच्यामध्ये घडून आलेल्या सुसंवादामुळे अर्जदाराला एकूण 10 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई त्याच क्षणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती श्री AZ ख्वाजा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला थोडंसं या गोष्टीला राष्ट्रीय लोक अदालत असो किंवा आपलं मेडिएशन असो, याला आपल्याला दोन्ही पार्टीजनी आपण त्याला एक संधी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये ते जे पॅनल मेंबर्स आहे, पॅनल मेंबर्सला मी असं एक आव्हान राहणार की पॅनल मेंबर्सनी सिरियसली आपण त्यांना ते परसुएट करण्याची गोष्ट असते. आपण परसुएट करत असतो. आपल्याकडे जे जजेस आहेत ते ऑलरेडी फक्त जजेस नसतात, ते ऑलरेडी मेडिएटर्स असतात. ॲडव्होकेट्स आपले ऑलरेडी ट्रेंड मेडिएटर्स असतात. त्यामुळे आता कोणतीही कमी मला तर काही दिसत नाही कुठे की आता आपल्याला जर समजा एका टेबलावर आपण त्यांना आणलं आणि त्याच्यानंतर त्यांना परत जाण्याची वेळ येईल असं वाटत नाही. तर फक्त आता सांगायचं तात्पर्य एवढंच होता की आज परत आपल्याकडे सगळे आता मॅटर्स आपण प्रत्येक पॅनल्स ठेवलेले आहेत. HMPचे पॅनल्स आहेत, मॅट्रिमोनियल पेटिशन्सची पॅटर्न्स आहेत, सगळे प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये पार्टीज राहणार. माझं सर्वांना आवाहन एवढंच राहणार की आपण जास्तीत जास्त त्याचा वापर करावा. आणि मी आता असं एक सांगतोय म्हणून नाही, पण एक स्वतः एक इनिशिएटिव्ह घेऊन पक्षकारांनी त्याचा वापर करावा, त्याचा फायदा घ्यावा. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा पारा चढत असल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे. तसंच उन्हाळ्यात येणारे फळं, खरबूज, टरबूज यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होते आहे. गॉगल्स, टोप्यांची देखील दुकानं लागली आहेत. उन्हाळा जाणवू लागला आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गारव्याची आवश्यकता भासू लागली आहे. शीतपेय, दही, ताक, लस्सी, कुल्फ्या, लिंबू, नारळ पाणी यांची मागणी वाढते आहे. विविध प्रकारचे सरबत, मिल्कशेक शहरामध्ये उपलब्ध आहेत. शरीराला गारवा देणारा उसाचा रस तसंच गारवा देणारी फळं, खरबूज, टरबूज, अंगूर मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत दिसून येत आहेत. विदेशी पेय कोला पासून ते पेप पर्यंत नागरिकांना मोहवत आहे. तसंच उन्हापासून बचाव करण्यासाठी चष्मे, गॉगल्स, टोप्या, दुपट्टे
यांचीही विक्री शहरामध्ये होते आहे। जानेवारी ते डिसेंबर दरम्यान 18 ते 20 पर्यंत पारा होता। शिवरात्र होताच 38 ते 40 पर्यंत पारा सरकू लागला आहे। पानगळीचा ऋतू देखील आता सुरू होणार आहे। ब्रँडेड वस्तूंचा जमाना असला तरी महागड्या वस्तू सर्वांना परवडतातच असं नाही व सर्वच ब्रँडेड वस्तू विकूही शकत नाहीत। जयस्तंभ ते सरोज चौक दरम्यान दर रविवारी बाजार भरतो। यामध्ये स्वस्त पण मस्त अशा वस्तूंची रेलचेल असते। ब्रँडेड वस्तूंचा जमाना आलेला आहे। मोठमोठे शोरूम शहरामध्ये लागलेले आहेत। या शोरूम मधील माल तितकाच महाग देखील असतो। तरी सुद्धा रस्त्यावर फुटपाथवर कपडे, चादरी, तक्क्यांचे कव्हर, सोफा सेट कव्हर विक्री होत असताना दिसत आहेत। जयस्तंभ चौकामध्ये सरोज चौकापर्यंत दर रविवारी दुकानं लागतात। या दुकानांवर एक नजर टाकली असता अतिशय स्वस्तात अशा येथील वस्तू असतात। या दुकानदारांना वस्तू स्वस्त असण्याची कारण विचारली असता त्यांनी सांगितलं आहे की रस्त्यावर दुकान लावल्याने त्यांना भाडं द्यावं लागत नाही। दुकानात नोकर नाहीत, ते स्वतःच विक्री करतात। लाईट, पाणी, अन्य खर्च नाही, त्यामुळे तो खर्च ग्राहकांकडून काढण्याचा प्रश्नच येत नाही। मोठ्या शहरांच्या सेलमधून कारखानदाराकडून थेट माल खरेदी केल्याने त्यावरील टॅक्स देखील वाचतो। याशिवाय दुकानांमध्ये विक्री न होणारा माल हे दुकानदार विकत घेतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। शेगाव शहरात भूगटार योजनेची कामं निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी आधीपासूनच आहेत। याबाबत शहरातील सुरेश जयपुरिया यांनी एनजीटी या न्यायसभेकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीवरून शासकीय पृथक्करण संबंधी विभागाने शहरातील पाण्याचे नमुने तपासणी करता नेले असता धक्कादायक बाब समोर आली। या समितीच्या अहवालानुसार शहरातील बोरचे पाणी दूषित झाले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल देण्यात आल्याची माहिती तक्रारकर्ते जयपुरिया यांनी दिली आहे। त्यांनी सदर अहवाल एनजीटी पुढे ठेवल्यानंतर एनजीटी कडून 3 तज्ञांची समिती नेमण्यात आली। त्या समितीमध्ये जलप्रदूषण विभाग मुंबईचे सहाय्यक संचालक डॉक्टर YB सोनटक्के, वायू प्रदूषण विभाग मुंबईचे सहाय्यक डॉक्टर VM मोरघरे, नाशिक येथून वैज्ञानिक डॉक्टर खडकीकर यांचा समावेश आहे। त्यांच्यासोबत प्रादेशिक विभाग अकोलाचे क्षेत्राधिकारी जितेंद्र पुरते, उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी प्रशांत मेहरे यांचीही उपस्थिती होती। शनिवारी सकाळी या समितीकडून शहरात टाकण्यात आलेल्या भूगटार योजनेची पाहणी करण्यात आली, ज्यामध्ये या समितीकडून विविध ठिकाणी ओव्हरफ्लो होत असलेली पाईपलाईन, ब्लॉकेजेस व 4 विविध ठिकाणच्या बोरचे सॅम्पल घेण्यात आले। सदरभू सॅम्पल तक्रारकर्त्यांच्या समक्ष व सहीने सीलबंद करण्यात आले असून सॅम्पलची तपासणी केल्यानंतर त्या संबंधित अहवाल एनजीटीला पाठवण्यात येणार आहे। आज शेगाव या गावामध्ये जो एक विषय एनजीटी मध्ये प्रलंबित होता आणि एनजीटीने डायरेक्शन दिलेल्या होत्या, तर त्या डायरेक्शनच्या अनुषंगाने एक कमिटी शेगावमधील जे सांडपाण्याचे प्रश्न आहेत आणि सांडपाणी जे वाहनी करणारी जी परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीची पाहणी, तसेच सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा व जागोजागी तुंबलेले गटार या संदर्भातली ही समितीची पाहणी होती आणि समितीचा अहवाल पुढे कोर्टाला दिला जाईल। शेगाव शहरातील पाणी दूषित आहे का? शासकीय पृथक्करण विभागाने अहवाल दिला आहे। प्रदूषण बोर्डाच्या तज्ञांच्या चमूनी नमुने घेतलेले आहेत। पाणी जर दूषित असेल तर नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। बुलढाण्याहून शुभम कायस्थ यांचा हा रिपोर्ट। शंकरनगर येथे राहणारे श्रीचंद तोतलदास आसुदानी हे 61 वर्षीय गृहस्थ पत्नी समवेत काही कामानिमित्त मार्केटमध्ये गेले असता 16 तारखेच्या रात्री सायंकाळी 8 वाजता ते परत आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले। घरात पाहिले असता लाकडी कपाटातून 10,000 रुपयांची नगदी व 15 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 40,000 रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला। आसुदानी यांनी राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश सपकाळ करत आहेत। आयुर्वेद व्यासपीठच्या वतीने अवभासिनी 2019 हे त्वचा विकार विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। आयुर्वेद व्यासपीठ ही आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी कार्य करणारी
राष्ट्रीय स्तरीय संस्था असून यामध्ये शास्त्रोक्त आयुर्वेद चिकित्सा करणारे वैद्य व आयुर्वेदीय कॉलेजचे विद्यार्थ्यांचा समावेश आहे। समाजामध्ये वाढते त्वचा विकार बघता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अवभासिनी 2019 हे त्वचा विकार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयुर्वेद व्यासपीठ शाखा अमरावती, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती व गुरुदेव आयुर्वेद कॉलेज मोझरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं। या ठिकाणी 800 डॉक्टर्स व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यामध्ये महाराष्ट्र व अन्य राज्यातून आलेले प्रतिनिधी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्त्यांचा समावेश होता। यासाठी अमरावती आयुर्वेद व्यासपीठ शाखेने भरपूर परिश्रम घेतले। आज आपल्या इथे एक सांस्कृतिक भवनला महत्त्वाचा कार्यक्रम सुरू आहे। या ठिकाणी त्वचा विकार हा विषय घेऊन एक राज्यस्तरीय एक राष्ट्रस्तरीय वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे। यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा डॉक्टर्स इथे आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी त्वचा विकार ह्या आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने कशा प्रकारे यशस्वी चिकित्सा करता येईल यावर आज दिवसभर चर्चा सुरू आहे। या व्यतिरिक्त आयुर्वेद व्यासपीठ अमरावती शाखा यांनी प्रकाशित केलेली दैनंदिनीचं आज विमोचन करण्यात आलं, ज्याच्यामध्ये नुसतंच महाराष्ट्र नव्हे तर भारत आणि भारताच्या बाहेरील वैद्यांचे पत्ते आहे आणि त्या व्यतिरिक्त ह्या विषयावर सखोल लेख सुद्धा आहे। श्यामनगर येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था संचलित कस्तुरबा इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या थाटात पार पडला। माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पालक व विद्यार्थी उपस्थित होते। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पालकांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला। यावेळी जिजामाता वसतिगृहाच्या अध्यक्ष सुनंदा बोके, मुख्याध्यापिका MR गावंडे, कस्तुरबा कन्याशाळा व स्वीकृत सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या डॉक्टर अर्चना काकडे या प्रामुख्याने उपस्थित होत्या। पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी जवानांची वेशभूषा केली होती। हिंदुस्तान जिंदाबाद, यही है असली हिंदुस्तानी पावर। At Lekhpora in Pulwama district, Jammu and Kashmir. The attack resulted in the deaths of 40 CRPF jawans. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, है मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।